हाय फ्रेंड्स, तर बघा आज आम्ही आलो शेतामध्ये. तर हे बघा, तर हे आमच्या ओळखीच्या मावशी आहेत गावातल्या. तर त्यांच्या शेतामध्ये आलो आहे. घरी बसून कंटाळा आला, त्यामुळे आम्ही आलो शेतात. तर हे बघा त्यांची ज्वारी आहे आणि पत्र्याचं शेड दिसत आहे, ते त्यांचं घर आहे, म्हणजे शेतातलं घर आहे. तर गावात राहते ते, त्यांचं गावात घर आहे आणि ही शेतातलं शेड मारलेलं आहे. आणि पलीकडं मंदिर आहे, ती गेल्या वेळेस मी पोस्ट पण केलेल्या होत्या. त्या मंदिराच्या रेणुका आईचं मंदिर आहे त्यांच्या शेतात, कारण त्यांच्या रेणुका आईचं खूप भक्त आहेत त्या. आणि त्यांचं मंदिर शेतामध्ये त्यांनी मंदिर बांधलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. ते पण तिकडे दिसत असं छोटंसं मंदिर आहे, खूप छान आहे. आणि आम्ही त्यांच्या शेतात कधीमध्ये येतो असतो. तर हे बघा, हे आहे त्यांच्या रानात ती ज्वारी. आणि बाईडी आमची सगळीच उडत पाठीमागं ज्वारी आहे सगळी. ते तिकडं बसलेले आहेत. आम्ही आलतो इथं फोटो शूट करायला आणि रील शूट करण्यासाठी. तर बघा, इकडं करडीची पण भाजी आहे, तुम्हाला मी दाखवते. त्या दिवशी गेली होती थोडीशी. हां, लावत असते का? येत असते ग कुठे गेली मग इथं. तर हे बघा मित्रांनो, ही आहे करडीची भाजी. म्हणजे त्यांनी काय जास्त खाण्यापुरतंच लावले होते. एकच पट्टा आहे शेतामध्ये, इथून हे बघा ते असं खाण्यापुरतं लावलेलं आहे, जास्त काय नाही लावलेले. कारण ते दोघंच आहेत, त्यांची मुलं पुण्याला असतात. आणि इकडं आहेत बघा ही बोरीची झाडं वगैरे. तर उद्या येणार तर आम्ही बोरे पण खायला. उद्याचा व्हिडिओ तुम्ही उद्याच बघा, कारण हाचा व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे. म्हणजे आता ही काढलेला आहे 4 वाजता व्हिडिओ. तर उद्याच्याला आम्ही बोरं आणि हरभऱ्याची भाजी फोडण्यासाठी येणार आहोत तर शेतामध्ये. तर बघू उद्याच्याला. तर हे बघा, आज आलो आम्ही. आणि ही पण भाजी हो इकडं किती आहे बघा. आपण शेतामध्ये ही भाजी खातो. हे बघा, कुणी कुणी खाली कमेंट करून सांगा. जेवताना खात्यात बाया आपल्या शेतामध्ये गावाकडं. आपल्या फ्रीजमध्ये नाही ती नाही, ती करडीची भाजी ही वेगळीच आहे. याला काहीतरी म्हणतात, पण मला नाव ध्यानात नाही गेलं. मित्रांनो, तुमच्या ध्यानात असतील तर कमेंट करून सांगा. तीच भाजी करडीची नव्हती. मग दाखवते उपटून. हे बघा, हे भाजी अशी शेतामध्ये असते, ज्वारीच वगैरे असते. बाया जेवायला बसल्यानंतर दुपारच्या पाऱ्यात खात्यात. खूप छान लागते खायला. थोडीशी घे खायला. आता रोज काय बघा, इकडं बारकी आलेली, इकडं मोठी ज्वारी. काय मिक्स म्हणजे काय मोठी काय बारीक झालेली, मागं पुढे कशी केलं अशी कशी मागतो. हे बघा, पाठीमागं मोठी झाली, इथं बारकी म्हणजे लावून येत ना रोज रोज तेव्हा तिकडं दिसते का. हे बघा, पाठीमागं ती बांधकाम तिकडं आहे त्यांचं. हरभरा पेरलेलं आहे, तिथं आहे भाजी. तर उद्याच्याला आम्ही भाजी पण खुडा येणार आहेत. आणि बोऱ्याचं झाड पण आहे तिकडं, उद्या सकाळी या म्हणलेलं आहे ते. आणि चिंचचं झाड आहे. आणि उद्याच्याला आम्ही मस्तपैकी जाणार मग उद्या शाळेत जेवायला डबा वगैरे करून घेऊन येणार आहेत तिकडं. ते तू सूर्य संपकाल कुठे गेला. हे बघा, सूर्य आता मोहळले असते ते, असं ज्वारीवर चिकट असते. तर मोहळा कोणाकोणाला आवडते सांगा. ज्वारीच्या दिवसात मोहळले असते, कारण ह्या ज्वारीवर तर काही दिसत नाही चिकटपणा आलेलं. कारण ह्या ज्वारीच्यावर असं पानावरती चिकटपणा असतो, तीच मोहळ आपल्याला गहू नाही. राळायचं ती राळ हे बाई चल. तर आता आम्ही चाललो तिकडं मंदिराकडं. हे बघा, हरभऱ्याचं झाड काढले. हे बघा, चल, त्याला काय नाही. बघ किती मस्त वातावरण वाटते. कारण आम्हाला घरीपासून कंटाळा आला आज. त्यांना म्हणलं कालच यायचं होतं, म्हणजे दिवसाखाली पण आलो नाही तर काही कारणानुसार. तर आज आलो शेतामध्ये. घरी पण काही कर्मा नाही गेलं काय नाही, येईल तरी जरासं जाऊन. बघ ना किती छान वाटते. बघा, तिकडे बसलेले होते दोघं तिघं जण बसलेले होते. दिसते का गाडी लावली आमची पाठीमाग स्कूटी. सूर्य हिरवं चिमण्या किती भारी वाटते ह्या टाइम. चला आता आम्ही चालू आहे पलीकडं. तर असं तर करडीची भाजी घेते थोडी खायपुरती. उद्याचा व्हिडिओ मी कंटिन्यू बघा, स्कॅप करू नका. चला आता आम्ही जातो तिकडं.